तुमचा आज 4 नंबरचं प्रॅक्टिकल आहे. तुमचं 4 नंबरचं प्रॅक्टिकल आहे. मेजरमेंट ऑफ एअर वेव्ह मॉड्युलेशन. यामध्ये काय दिलेलं आहे की मॉड्युलेशन इंडेक्स डिटरमाइन्स द स्ट्रेंथ अँड क्वालिटी ऑफ ट्रान्सलेट सिग्नल, amplitude of sideband and total power of the modulated wave depends on the modulation index. If the modulation index is small, then the power requirement for transmission of AM signal is less and vice versa. In this practical, students will understand the concept of modulation index and its effect on amplitude modulation wave. ठीक आहे. तुमचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे कळलं? याचा थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे? द रेशो ऑफ मॅक्झिमम अँप्लिट्यूड ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल टू द मॅक्झिमम अँप्लिट्यूड ऑफ कॅरियर सिग्नल इज डिफाइन्ड ॲज द अँप्लिट्यूड मॉड्युलेशन इंडेक्स and denoted by M. The modulation index is also known as depth of modulation or degree of modulation. Normally, the value of M lies between 0 to 1. The modulation index is given by expression. ठीक आहे. मॉड्युलेशन इंडेक्स कसा कॅल्क्युलेट करतात? M is equal to VM upon VC. VM means काय आहे? मॅक्झिमम अँप्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल अपॉन मॅक्झिमम अँप्लिट्यूड ऑफ करियर सिग्नल. ठीक आहे. त्याच्यामध्ये VM काय आहे? व्ही मॅक्स मॅक्झिमम मॉड्युलेशन मायनस मिनिमम मॉड्युलेशन डिवाइड बाय 2 आणि VC करियर सिग्नल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मॅक्झिमम मॉड्युलेशन इंडेक्स मीन्स व्ही मॅक्स प्लस व्ही मीन डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला तुम्ही याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा. ठीक आहे. इफ VM इज ग्रेटर दॅन VC तर तुमचं मॉड्युलेशन किती पर्सेंट होतं? 50%. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला ग्राफ मध्ये तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट काय होईल? क्लिअर. म्हणजे M इज इक्वल टू 0.5 म्हणजे तुमचं मॉड्युलेशन किती पर्सेंट झालं आहे? 50%. ठीक आहे. यानुसार तुमच्या CR वर तुमची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमच्या या प्रकारे राहील. ठीक आहे. 50% असेल तर त्याचा नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमचा या प्रकारे राहील. ठीक आहे. VM इज इक्वल टू VC म्हणजे तुमचं VM इज इक्वल टू VC असेल तर तुमचं मॉड्युलेशन किती पर्सेंट राहील? 100%. त्याचा नेचर ऑफ ग्राफ तुमचा या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. आणि ओव्हर मॉड्युलेशन असेल तर VM इज ग्रेटर दॅन लेस दॅन VC. VM इज लेस दॅन VC म्हणजे तुमचं काय राहणार आहे? हे ओव्हर मॉड्युलेशनचा तुमचा नेचर ऑफ ग्राफ तुमचा या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. VM 50% असेल मॉड्युलेशन तुमचा ग्राफ तुमचा वेव्ह फॉर्म तुमची या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे CR वर तुमच्या वेव्ह फॉर्म तुमचे नेचर ऑफ वेव्ह फॉर्म या टाइपची राहणार आहे. 100% असेल तुमचे या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. आणि ओव्हर मॉड्युलेशनला तुमचं या प्रकारे वेव्ह फॉर्म राहणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. इन द सॅम्पल एक्सपेरिमेंटल ट्रेनर किट. ठीक आहे. ही
ट्रेनर किट तुमची ही दिलेली आहे, आपल्याकडे पण आहे ट्रेनर किट याची, ती तुमची या प्रकारे राहणार आहे. इनबिल्ट तुमचं सगळं राहणार आहे, आयसी वगैरे. ठीक आहे, ही तुमची ट्रेनर किट आहे. AM signal is generated using TL0 T4 and I3086. ठीक आहे, ह्या आयसीचं तुमचं काय केलं आहे, यूज केलं आहे किटमध्ये. बोथ मॉड्युलेटिंग अँड कॅरियर वेवफॉर्म आर जनरेटेड बाय क्वाड्रेचर ऑसिलेटर circuit. The circuit use operational amplifier, one as a non-inverting integrator and the other as an inverting integrator. The two amplifiers are connected in cascade. ठीक है. टू ऑपरेशनल एम्प्लिफायर यूज केलेले आहे कॅस्केड मोड मध्ये. कॅस्केड म्हणजे जसं आपण टू स्टेज एम्प्लिफायर केला, म्हणजे फर्स्ट ऑपॅम्पचं आउटपुट सेकंडच्या इनपुटला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे, याला काय म्हणतात, कॅस्केड मोड. ठीक आहे. द सर्किट यूज ऑपरेशनल एम्प्लिफायर, वन ॲज नॉन इन्व्हर्टिंग इंटिग्रेटर. ठीक आहे, नॉन इन्व्हर्टिंग इंटिग्रेटर पण आहे आणि अदर इज इन्व्हर्टिंग इंटिग्रेटर. ठीक आहे. इंटिग्रेटर तुमचा जो आहे, तुमचा फोर्थ सेमला LIC म्हणून आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळं ऑपॅम्पची स्टडी आहे. ठीक आहे. द टू एम्प्लिफायर आर कनेक्टेड इन कॅस्केड मोड. इज अ quad operational amplifier, requires both positive पिन नंबर 4, ही तुमची पिन नंबर 4. ठीक आहे, अँड निगेटिव्ह सप्लाय. पिन नंबर 4 ला तुमचा पॉझिटिव्ह सप्लाय राहणार आहे. ठीक आहे, आणि पिन नंबर 11 ला, ही तुमची पिन नंबर 4 ला पॉझिटिव्ह सप्लाय. ठीक आहे, आणि पिन नंबर 11 तुमचं काय आहे, ग्राउंड राहणार आहे. पिन नंबर 4 पॉझिटिव्ह सप्लाय, पिन नंबर 11 ग्राउंड. ठीक आहे. IC3086 is transistor array used an input amplifier. RSN ठीक आहे. ही तुमची आहे पिन डायग्राम आहे, तुमची ही पिन डायग्राम दिलेली आहे. पिन याच्यामध्ये तुमची ही IC TL084, ही तुमची किती पिन IC आहे, 14 पिन IC आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं पिन नंबर 4, पिन नंबर 4 तुमचा पॉझिटिव्ह सप्लाय, पिन नंबर 11 तुमचा निगेटिव्ह सप्लाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तुमची दुसरी पिन डायग्राम आहे IC ची 3086. ह्या दोन्ही IC तुमच्या किट मध्ये यूज केलेल्या आहेत. ठीक आहे. IC TL084, ठीक आहे, आणि IC 3086. ठीक आहे. ही पण तुमची किती पिन IC आहे, 14 पिन IC आहे. IC 3086 ही पण तुमची किती पिन IC आहे, 14 पिन IC आहे. तुमची सर्किट डायग्राम ही आहे, ही तुमची सर्किट डायग्राम AM generating using T34 and IC
यूज CR वर तुम्हाला काय करायचंय, आउटपुट मेजर करायचंय आणि कनेक्टिंग कॉर्ड आहे. ठीक आहे, हा तुमचा प्रॅक्टिकल सेटअप आहे. ठीक आहे, तुमचा हा काय दिलेला आहे, हा तुमचा काय दिला आहे प्रॅक्टिकल सेटअप. ठीक आहे, नेचर ऑफ तुमचं इनपुट आणि आउटपुट वेवफॉर्म कशी आहे ही तुम्हाला या प्रकारे दिसेल. दिसला का प्रॅक्टिकल सेटअप? येस मॅम. हा तुमचा प्रॅक्टिकल सेटअप आहे. आपल्याकडे पण किट आहे. ठीक आहे, किट मध्ये फक्त कनेक्शन खूप कमी राहतात. फक्त तुमचा यामध्ये थेरॉटिकल जे आहे पार्ट हा तुमचा क्लिअर झाला पाहिजे. आता हा जो होता तुमचा पहिले जे होतं 50% असेल तर तुमची नेचर ऑफ वेवफॉर्म या प्रकारे राहणार आहे. 100% असेल तर तुमची नेचर ऑफ वेवफॉर्म या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे, जे त्यांनी 3 कंडिशन दिल्या आहे, 50%, 100% अँड लेस दॅन 100%. ठीक आहे, ही तुमची फर्स्ट याची आहे वेवफॉर्म. तुमचं CRO किंवा DSO आहे म्हणजे डिजिटल ऑसिलोस्कोप, त्याच्यावर तुम्ही आउटपुट बघितलं तरी त्याचं नेचर तुम्हाला या प्रकारे दिसणार आहे. ठीक आहे, हे सेकंड कंडिशनच्या वेळेस तुमचं हे आउटपुट राहणार आहे आणि थर्ड कंडिशनच्या वेळेस लेस दॅन. ठीक आहे, हे तुमचे वेवफॉर्म, नेचर ऑफ वेवफॉर्म तुम्हाला CR वर कसं दिसेल. ठीक आहे, या प्रकारे हे त्यांचे कनेक्शन म्हणजे ह्या तुमच्या पॅचिंग कॉर्ड आहे. याचं पण तुमचं वेगळं ऑपरेटिंग मॅन्युअल राहतं. कनेक्शन म्हणजे त्या मॅन्युअल मध्ये तुम्हाला सगळं दिले असतं कनेक्शन. म्हणजे सपोज पिन नंबर 3 इज कनेक्टेड टू पिन नंबर 4, म्हणजे त्याचं ऑपरेटिंग मॅन्युअल वेगळं राहतं किटचं पण. त्यानुसार तुम्हाला कनेक्शन करून तुम्ही आउटपुट काय करू शकतात आपण बघू शकतो किंवा मेजर करू. नेचर ऑफ आउटपुट तुमचा त्याच्यामध्ये सगळं तुमचं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं राहतं. ठीक आहे, हा तुमचा प्रॅक्टिकल सेटअप आहे. त्याच्यानंतर काय काय यूज केले, सोर्स रिक्वायर काय काय, ट्रेनर किट आहे, फंक्शन जनरेटर दिलेला आहे, CRO दिलेला आहे, DSO दिला आहे आणि कनेक्टिंग वायर्स. ठीक आहे, प्रोसिजर दिलेली आहे. प्रोसिजर मध्ये काय दिलेलं आहे, फॉर M इज ग्रेटर दॅन 1, ही जी पहिली आहे ही M इज ग्रेटर दॅन 1, त्याचं हे आउटपुट वेवफॉर्म, नेचर ऑफ वेवफॉर्म तुमचं या टाइप आहे. ठीक आहे, if M is greater than 1, switch on trainer kit and check the output of the carrier generator on oscilloscope. Select sine wave of amplitude waveform. म्हणजे फंक्शन जनरेटर आपल्याला यूज करायचं आहे. इनपुटला तुम्हाला काय लावावं लागणार आहे, फंक्शन जनरेटर modulating signal from function generator and connect it to the AM modulator. ठीक आहे, फंक्शन जनरेटरवर तुमचा 1 व्होल्ट अँप्लिट्यूड आणि 1 इनपुट ॲज अ AM मॉड्युलेटरला काय करायचं, कनेक्ट करायचं. सिलेक्ट साइन वेव्ह ऑफ on CRO, vary the modulating signal amplitude and observe the effects on modulated waveform. The depth of modulation can be varied using the variable knob
मॅम तुमचा आवाजच क्लिअर येत नाही. हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय दिलेलं आहे? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. फर्स्ट त्याला काय एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल VM, Vmax ऑफ AM सिग्नल, Vmin ऑफ AM सिग्नल आणि पर्सेंटेज ऑफ मॉड्युलेशन. हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. कॅल्क्युलेशन्स आहे. ठीक आहे. पर्सेंटेज ऑफ मॉड्युलेशनचा फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज ऑफ मॉड्युलेशनचा तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. यानुसार तुम्ही काय करायचं, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. कळालं? बॅकग्राऊंड कळालं? ठीक आहे. अजून आपण बघणार आहोत. यानुसार अजून तुमचं काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये अजून यानुसार तुम्हाला दिलंय डीप मध्ये. यामध्ये काय आहे की इन मध्ये काय दिलंय, in early days of wireless communication was carried by telegraphy. The related signal being interrupted radio wave, later the uh, amplitude of this wave in symphony with related by speech message. Okay, the message was recovered for envelope of received signal. The radio was called as a carrier, and since it was carrier कशाला हे करतात, the radio wave was called as carrier since it was seen to carry the speech information with it. The process and the signal was called as amplitude modulation. हे यामध्ये तुमचा ज्या तुमची कॉन्सेप्ट आहे यामध्ये अजून तुमचं काय होतं, क्लिअर होईल. ठीक आहे. इन द context of radio communication near
into the few modulated signal contain a significant component at carrier frequency, however, dissipate the fact that a carrier is not radiated. The need for such signal as transmitter where the modulated signal is generated, and also the receiver remains fundamental to the modulation and demodulation process respectively. The use of term to carrier rate describe the signal has continued to the present day. The radio communication present the day radio broadcasting transmitter do have a carrier. By transmitting this carrier, the design of the demodulated as the receiver is generally simplified, and this allow the significant cost saving. Okay. The most common method of AM generation use class C modulator amplifier, such as amplifier is not available basic times set of modulated. It is well documented in the textbooks. This is high level method of generation in that the AM signal is generated at a power level ready for radiant. It is still in use the broadcasting station around the world, ranging in power from a few tens of watt to many मेगावॅट. ठीक आहे. हा तुमचा कॅल्क्युलेट कसा करायचा, मॉड्युलेशन कॅल्क्युलेट कसा करायचा एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, त्याचा हा फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. ही सगळी तुमची थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. तुमची मगाशी आपण बघितलं नेचर ऑफ तुमची वेव्ह फॉर्म तुमची या प्रकारे राहणार आहे. तुमचं हे इक्वेशन कसं सॉल्व्ह केलं थेरॉटिकल पार्ट आहे हा ते दिलेलं आहे. ठीक आहे. डेप्थ ऑफ मॉड्युलेशन म्हणजे काय, डेप्थ ऑफ मॉड्युलेशन म्हणजे 100% मॉड्युलेशन is defined as the when m is equal to 1. Just what the means will soon become apparent. It requires that the amplitude of DC is equal to 1 part of a T is equal to the amplitude of AC part is equal to AM. This means that the radio is unity as the output of the adder which force m to a magnitude of exactly unit. मेजरमेंट ऑफ एम दिलेला आहे. ठीक आहे. या प्रकारे तुमची इनपुट तुमचं फंक्शन जनरेटरने आपण काय सेट करतो साइन वेव्ह. इनपुट तुमची साइन वेव्ह राहणार आहे. एएम तुमचं 50% असेल तर त्याचं तुम्हाला फंक्शन जनरेटरवर तुमचं आउटपुट या प्रकारे दिसेल. नेचर ऑफ वेव्ह फॉर्म एम इज इक्वल टू 50%. ठीक आहे. हा तुमचा एएम स्पेक्ट्रम मध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल एएम स्पेक्ट्रम मध्ये त्याचा नेचर ऑफ ग्राफ या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. या प्रकारे तुमचा एएम डिराइव्ड फ्रॉम स्पीच. जसं तुम्ही आपण बोलतो तर त्यानुसार याच्या वेव्ह फॉर्म कसं येतात सीआरओ किंवा डीएस वर त्याचं हे नेचर दिलेलं आहे. या प्रकारे तुमचं वेव्ह फॉर्म राहणार आहे नेचर. ठीक आहे. अदर जनरेशन मेथड दिलेलं आहे. तुमचा हा किटवर तुमचे हे कनेक्शन्स आहे किंवा त्याला आपण ब्लॉक डायग्राम पण म्हणतो. हे तुमचे ब्लॉक डायग्राम आहे. ब्लॉक डायग्राम मध्ये काय आहे, ऑडिओ ऑसिलेटर आहे, ऍडर दिलेला आहे, मल्टीप्लायर दिलेला आहे, मास्टर सिग्नल आणि व्हेरिएबल डीसी दिलेला आहे. या तुमच्या स्टेप्स दिलेल्या आहे. T1 T2 T3. T1 म्हणजे काय आहे की फर्स्ट पॅच ऑफ अकॉर्डिंग टू फिगर नंबर 6. या तुमच्या सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहे.
ठीक आहे. तुमच्या ह्या वेव्ह फॉर्म ऍट अ टाइम तुम्हाला बघायचं आहे. एम इज इक्वल टू 1 असेल मीन्स 100%, तर त्याची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म एम इज इक्वल टू 1.5% असेल त्याची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म, आणि एम इज इक्वल टू 0.70 म्हणजे ग्रेटर दॅन 1 और लेस दॅन 1, त्याचं तुमचं हे नेचर फॉर्म यानुसार राहणार आहे. तुमचा इनपुट सिग्नल साइन वेव्ह फॉर्म राहणार आहे. ठीक आहे. यानुसार राहणार आहे टी एल, सगळे पॉइंटचं त्यांनी सगळं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे अप टू T19. ठीक आहे. समजलं का? समजलं का सगळ्यांना? येस मॅम.